तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये अजूनही अंतर्गत वाद संपलेला नाही असं दिसतंय. कारण काल सुनेत्रा पवारांनी बैठक बोलावली, त्यात प्रफुल्ल पटेल आलेच नाहीत. तर आम्ही टीकेचे धनी का असा सवाल तटकरेंनी केल्यानंतर भुजबळांनी प्रतिसवाल केल्याचं कळतंय. बघूयात. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली, पण यावेळी तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यावरून पुन्हा एकदा दादांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी बैठकीत म्हटलंय की अजितदादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना मी आणि प्रफुल्ल पटेल दोघेच टीकेचे धनी का? आमच्या समर्थनात एकही आमदार किंवा पक्षाचं नेतृत्व हे समोर आलेलं नाही. यावरून तटकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. पण यावर मंत्री छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. हा विषय बैठकीत मांडण्याचं कारण नाही, त्यामुळे दोघांमध्येच जुंपली आहे. बैठक संपल्यावर पत्रकारांशी बोलण्यासाठी एरवी तटकरेच येतात, पण यावेळी भुजबळ आले आणि तटकरेंसोबत वाद झाला नाही, तर मुद्द्याचं बोला असं सांगितल्याचं भुजबळ म्हणाले. मात्र हसन मुश्रीफांनी पत्ता उघड केला आणि दोघांनाच का टार्गेट केलं जातं यावरून तटकरेंनी खंत व्यक्त केली असं मुश्रीफांनी सांगितलंय. अजिबात काय वाद झाला नाही. त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे. आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे. 8 वाजता मीटिंग आहे आमची. कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या. पण मुद्द्याचं बोला, काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा. त्याप्रमाणे राष्ट्रवादीला वाद काय नाही आहे ते बोलत होते. मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले. अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही वरिष्ठ नेत्यांना पक्षाची बदनामी करणाऱ्यांना उत्तर द्या अशा सूचना केल्या. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना ठाम उत्तर द्या. पक्षात कोणतीही फूट पडणार नाही. पक्ष एकसंध आहे असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. तटकरेंनी मनातली खंत सुनेत्रा पवार यांच्या समोर बोलून दाखवली. तर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आलेच नाही. मुंबईमध्ये असतानाही प्रफुल्ल पटेलांनी बैठकीला येणं टाळलं. त्यामुळे पुन्हा नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल नाराज असल्याचं बोललं जातंय. कारण सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेलांच्या पदाचा उल्लेख नाही आहे. प्रफुल्ल पटेल काय येऊ शकले नाही, परंतु तटकरे तर होतेच. नाही, पण काही अंतर्गत नाराजी होती बऱ्याच. आता प्रफुल्ल पटेल काय नाही, आता हे तुम्ही सगळी नाराजी आहे, हे आहे ते आमच्या विरोधी पक्षाचे काय आमचे मित्र हे सतत बोलत असतात. तुम्ही सतत ते दाखवत असतात. त्यामुळे एक वातावरण निर्माण होता, पण तसं काही वातावरण नाही. हा, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. याच बैठकीत भुजबळांनी स्वबळाचाही नारा दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजप काय भूमिका घेईल हे माहीत नाही. त्यामुळे आपण सर्व 288 जागांची तयारी करायला हवी, तशी रणनीती आवश्यक आहे. सध्या राबवण्यात येणारी SIR प्रक्रिया एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे. यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी मतं कमी करण्याचा डाव आहे. यावर वेळीच उपाययोजना करायला हवी अशी रोखठोक भूमिका भुजबळांनी घेतल्याचं कळतंय. अर्थात SIR वरून भुजबळांचा रोख भाजपकडेच होता. मात्र एकला चलोरेचा नारा दिलाच नाही असं म्हणणाऱ्या भुजबळांचा दावा त्यांच्याच पक्षाचे मंत्री मुश्रीफांनी पुन्हा एकदा खोडून काढला. सर्वच पक्ष आपापली तयारी करतात असं मुश्रीफ म्हणाले. हे अजिबात चुकीचं आहे. एकला चलोचा नारा बिरा कोणीही काय दिलेलं नाही. काय उगीच अफवा वगैरे काय करू नका. आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठेही आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे. दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे
आणि हे सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात, कारण ज्या ज्या वेळा निवडणुका येतात त्या वेळा सगळ्या त्या एकोप्यानं होतील किंवा ह्याचं न करता आपापली तयारी हे पक्ष करत असतात. पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे एकत्रित लढतील. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 288 जागावर तयारी करण्यास सांगितलं असलं तरीही या तयारीचा फायदा महायुती म्हणून सर्वच पक्षांना होणार आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सगळ्यांना एकच सांगायचं आहे की 2029ला आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. अजितदादांच्या राष्ट्रवादीत तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवरून सारं काही आलबेल नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होतेच. त्यातच तटकरेंनी आम्ही टीकेचे धनी का अशी खंत बोलून दाखवलीच. सुनील काळेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.